संघर्षोद्यम मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये टेंडरचा खूप मोठा विषय आहे आणि हा विषय मराठा समाजाला कळायला हवा म्हणून मी घेऊन आलोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी बघा. हो का? प्रत्येक 9 आंदोलनात म्हणजे शेवटचा प्रश्न आहे सरकारला ही तारीख ती तारीख 9 तारखेला 9 प्रश्न केले 9 प्रश्न काय मिळवलं तुम्ही 3 लाख प्रमाणपत्र 90 लाख मराठी ठरवले. त्याच्यामुळे त्यांच्यातून आता काही मिळणार नाही. त्यांना फक्त कुठेतरी टेंडर मिळवायचे किंवा 2 सप्टेंबरला जे शब्द दिलेले आहे आणि त्यांचे कोणत्या कोणत्या काय एजन्सीवर काम चालू याचे सुद्धा आकडे माझ्याकडे कोणाकोणाची कुठे काम चालू आहे हे सुद्धा माझ्याकडे आकडे वेळ प्रसंग मी देणार आहे. आणि ते काय म्हणते जवळच्या लोकांना टेंडर दिले नाही जवळच्या लोकांना मोठं होत नाही. अरे जवळचे लोक कोण जवळचे सर्वसामान्य लोक अहो एक संतोष मुळे किती वर्षापासून 16 वर्षापासून काम करतो या माणसासोबत किती समाजसेवा आहे 0% त्याच्यामध्ये म्हणून सांगे इतकी मोठी माझ्याकडे यादी त्या लोकांना टेंडर मिळत नाही. सर्वात पहिल्यांदा हा स्वतः मराठा समाजातील एक फितूर झालेला कार्यकर्ता आहे. फितूर कशासाठी झाला याच्या बोलण्यावरून तर सर्वांना कळतंय याला एक टेंडर पाहिजे होतं जे संघर्षोद्यम मनोज जरांगे पाटलांनी दिलं नाही म्हणून हा अमोल खुनेला मिळाला. अमोल खुने आणि हा दोघे मिळून संघर्षोद्यम मनोज जरांगे पाटलाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. पण मराठे यांचं कुठं ऐकतायत? मराठे हुशार झालेत खूप. 2-3 वर्षापासून जेव्हापासून हे आंदोलन सुरू आहे संघर्षोद्यम मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वामध्ये मराठे खूपच हुशार झालेत. मराठ्यांना सगळं कळतंय कोण फितूर आहे कोण लाभार्थी सगळं कळतंय. मराठे काही एवढे अडाणी नाही राहिले पहिल्यासारखे. पहिले कसं विश्वास ठेवत होते पण हा जो आहे ना लाभार्थी याला टेंडर नाही मिळालं म्हणून हा आता उचकापुऱ्या करतोय. मला फक्त एवढंच सांगायचंय तुझ्याकडे पुरावे आहेत ना. सोशल मीडियावर भुकून काय होतं तुला काय वाटलं तू पाटलाला बदनाम करू शकतो? हे तर तुझ्याच्याने होणार नाही. पाटलाची जी प्रतिमा मराठ्यांच्या मनामध्ये आहे ती तू गढूळ करूही शकत नाही. तू असो किंवा तो खुन्या असो तुम्ही दोघंही मला एक म्हणायचे फक्त कडकडीत उन्हामध्ये सध्या आता थोडा पावसाळा सुरू होणार आहे. तुम्ही सध्या तुमच्याकडे एक चांगला चान्स आहे. तुम्ही भोंगळ होऊन अमरण उपोषण करा आणि जोपर्यंत तुम्ही एक तर तुमच्या जीवाला काहीतरी झालं पाहिजे नाही तर दुसरी गोष्ट तुम्ही जर लढताय ना गरिबांसाठी तर तुमच्या मते जे तुम्हाला मराठ्यांना मिळून द्यायचंय आरक्षण ईडब्ल्यूएस असो बाकी ज्या मागण्या आहेत तुम्ही अमोल खुनेला पाठिंबा दिला होता ना त्या 4च्या 4-5 मागण्या ज्या आहेत अमोल खुने घेऊन बसलाय त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुमचे अंड जरी वाळून गेले ना तरी सुद्धा उन्हातून उठवू नका. अंडर पॅन्ट काढून उपोषण करा तुम्ही दोघं. आणि राहिला विषय टेंडरचा पाटलांनी वारंवार सांगितलंय जर तुम्ही स्वार्थ डोक्यात ठेवून जर माझ्या पाठीशी उभा राहताय कोणीच उभा राहू नका. जर तुम्हाला टेंडरच पाहिजे तर हरामखोरांनो गोरगरिबांच्या आंदोलनात कशाला सामील झाले तुम्ही? तुम्हाला टेंडर नाही दिले की तुम्हाला राग येतो लगेच तुम्ही मग एका साईडला जाणार आणि गोरगरीब मराठ्यांच्या ताटामध्ये माती घालवण्याचं काम करणार. टेंडर पाहिजे ह्या केळण खारताळ तुम्हाला काही खोटं सांगत नाही एवढं तळपायच्या आग मस्तकाला जाते जेव्हा तुम्ही काहीही आरोप एका इमानदार नेतृत्वावर करता स्वाभिमानी नेतृत्वावर करता.